तर मित्रांनो, फार्मर संकेत तुपे या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आपण पाहू शकता, ही आहे ज्वारी. यामध्ये आपण काय काय पहिल्यापासून पेरणी केल्यानंतर आपण काय काय केलेलं आहे ते आपण सांगणार आहे. हे पाहू शकताय. तर मित्रांनो, आपण सांगणार आहे की पेरल्यानंतर आपण कोणती खते वापरावी व त्यातील माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, पेरताना ज्वारीला 1846 ही खत वापरावा. पेरत आलेले आहे ज्वारी मित्रांनो, पाहू शकता. पेरणी केल्यानंतर आपल्याला ज्वारी गुडघ्याला लागायला लागल्यावर डोबणी करायची आहे, कोळपणी करायची आहे. मित्रांनो, पाहू शकता ज्वारी कशी आहे. मित्रांनो, कोळपणी केल्यानंतर ज्वारीला पाणी द्यायचे आहे. पाणी देऊन 1 महिना थांबवून दुसरे पाणी द्यायचे आहे. या ज्वारीला 2 पाणी दिलेले आहेत. पाहू शकता पेऱ्यात कशी आहे ज्वारी. हे पाहू शकता, पेऱ्यात मोठी झालेली आहे, चांगली हिरवीगार पण आहे. खते भरपूर वापरली, कोळपणी केली टायमावर वगैरे वगैरे, खत टायमावर केले, पाणी टायमावर दिले की ज्वारी चांगली येते. कणीस कसं आहे पाहू शकताय. ज्वारीला 2दा पाणी दिले की काही पाणी द्यायची गरज नाही व ज्वारीला खुरपणी बी करायची गरज नाही, कारण एकदा कोळपणी केल्यानंतर खुरपणी करायची गरज नाही. हे पाहू शकताय, 2 पाणी दिलेले आहेत. कोळपणी बी करून 2 पाणी दिलेले आहेत. ज्वारी कशी आहे पहा. याची ज्वारीची आपल्याला कडबा आल्यानंतर जनावरांसाठी खूप चांगला आहे. जनावरांसाठी कुट्टी करून याची खूप चांगला आहे. ज्वारी पण होते व कडबा पण येतो. कडबा वाळल्यानंतर ज्वारी काढणे व बांधणी करायची लागते. नंतर याची मोडणी करून कडबा एका जागी केलेला जातो. नंतर ह्या जनावरांसाठी काढला जातो. तर मित्रांनो, आपण शेतामध्ये ज्वारी पीक केल्यावर खूप फायदा होतो. ज्वारी पण होते आपल्याला व कडबा पण मिळतो. पाहू शकता मित्रांनो, हे कणीस आहे. यामध्ये अजून दाणे भरलेले नाहीत, म्हणजेच भरायला टाईम आहे. पाहू शकताय, आमची एवढी झालेली आहे ज्वारी. तुमची ज्वारी कशी आहे ते नक्की कमेंट करा व यातील काय माहिती असेल तुम्हाला तरी बी कमेंट करा. पाहू शकताय. तर मित्रांनो, फार्मर संकेत तुपे या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या. आम्ही खूप पिके लावतो, ज्वारी, हरभरा वगैरे. धन्यवाद.